नमस्कार, मी सीमा कुचेरिया। वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो। आज पण असाच एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच शनिवारचे उपाय। शनिवारी आपण कोणते दान करावे आणि का करावे? जर आपल्याला शनीची साडेसाती असेल, शनीची ध्येया असेल किंवा शनीची महादशा लागलेली असेल आणि आपल्या जीवनातील जे त्रास आहेत ते आपल्याला वाटत असतील की हे शनी महाराजांमुळे आहेत, तर आपण हे उपाय शनिवारी करायला हवे। अगदी साधे सोपे हे उपाय आपण श्रद्धेने जर केले तर आपल्याला याचे चांगले परिणाम नक्कीच बघायला मिळतील। आठवड्यातील प्रत्येक वाराचे एक महत्त्व आहे आणि प्रत्येक वाराची एक देवता ठरलेली आहे। आपण जर त्या वाराच्या दिवशी त्या देवतेची उपासना केली, त्याचे दानधर्म केले तर त्याची चांगली फळं आपल्याला मिळतात। शनी हा अगदी हळू चालणारा ग्रह, तो एका राशीतून प्रवास करायला 2.5 वर्ष लावतो। ही 2.5 वर्ष ही आपल्या राशीतून जेव्हा तो प्रवास करत असतो तेव्हा त्याच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसाती आहे असे म्हटले जाते। म्हणजे साडेसाती ही एकूण 7.5 वर्षांची असते। या साडेसातीमध्ये आपली कामे बिघडणे, कोणतेही काम वेळेवर न होणे, हातात येता येता काम हातातून सुटून जाणे किंवा आपल्याला सतत आजारपण राहणे, हाडांचे त्रास होणे, अशा प्रकारचे जर आपल्याला त्रास असतील तर हे शनीची साडेसातीमुळे होणारे त्रास आहेत असे आपण समजू शकतो। आणि हे त्रास कमी करण्यासाठी अगदी साधे सोपे उपाय आपण करायचे आहेत। सर्वात आधी शनी म्हटला की जुना ग्रह, जुनं म्हटलं की आपले पूर्वज हे देखील शनीच्या अधिपत्याखाली येतात, म्हणजेच पित्र। म्हणून शनिवारी पित्रांचा आशीर्वाद घ्यायला हवा। दर शनिवारी आपल्या पित्रांचे फोटो असतील किंवा फोटो नसतील तर त्यांचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा आणि आपल्याला सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी। त्याचबरोबर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि तेलाचा दिवा लावावा। असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा वास असतो, म्हणून शनिवारी जर आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली, पिंपळाच्या झाडाला पाणी वाहिलं, दिवा लावला तर आपल्यावर शनीची चांगली कृपा राहते आणि त्रिदेवांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो। शनिवारच्या दिवशी जे गोरगरीब आहेत, हाताने काम करणारे लोक आहेत, लेबर लोक आहेत, त्यांना आपण त्यांच्या गरजेच्या वस्तू दान करायला हवेत किंवा तळलेले पदार्थ त्यांना खायला घालायला हवेत। असे केल्याने देखील शनी महाराज आपल्यावर प्रसन्न होतात। शनिवारी शनीला जाऊन मोहरीचे तेल, काळे तीळ हे अर्पण करावेत। असे केल्याने शनी महाराजांचा चांगला आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। शनिवारी काय करावे हे आपण पाहिले, पण शनिवारी काय करू नये हे देखील आपण पाहणार आहोत। शनिवारी शक्यतो मीठ खरेदी करू नये। कोणतीही नवीन वस्तू, कपडे हे शनिवारी खरेदी करू नयेत। जर आपल्याला लोखंडी वस्तू आणायच्या असतील तर आपण ह्या शनिवारी आणू शकतो। तेल, तूप मात्र शनिवारी खरेदी करू नये। आपण शनिदेवाचे उपाय पाहिले। हे उपाय आपण श्रद्धेने, भक्तीने केले तर आपल्याला याचे चांगले परिणाम नक्कीच प्राप्त होतील। अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आपले जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने भरलेले राहो। धन्यवाद।